तूच माझी नात आहेस ना? हे तोरण मीच आणलेलं आहे ना? हा? हेच तुझे आजोबा आहेत त्याची तुला पूर्ण खात्री आहे? हो. अगं पण ते बाहेर गेले होते तेव्हा तू फक्त 3 वर्षांची होतीस ना? चेहरा आठवत नाहीये, पण यांना पण मनाला वाटणारी ओढ जाणवते. अस्मिता, तुझ्या घरात येऊन गेलो मी. कोणीतरी येऊन गेल्याचं कळेल तुला, पण कोण आलं होतं हे ओळखू शकशील? ऍक्च्युली आपण स्नेहाचेच आजोबा आहेत असं गृहीत धरलं आणि त्यांना तिथे घेऊन गेलो. आपण डिटेक्टिव्ह म्हणून नाही गेलो तिथे. गणपती बाप्पा, हा तिढा कोणालाही न दुखावता आणि कोणावरही अन्याय न होता सुटू दे. आठवणं किंवा विसरणं हे माझ्या हातात नाहीये ग. जे काही आहे ते या बाप्पाच्या हातात आहे. मग आता त्याच बाप्पाला स्मरून सांग, स्नेहा कुठे? बाप्पाला स्मरून सांगा म्हणजे काय? स्नेहा बाजारात गेलीये, मी सांगितलं ना तुला. नक्की बाजारातच गेलीये ना? तू अशा स्वरात का विचारतेस अस्मिता? काय ना काका, तुमच्या वयाच्या माणसाची या अशा पद्धतीने बोलताना मलाही आवडत नाहीये. माझ्या या प्रोफेशनमुळे मी सुद्धा मानसशास्त्राचा थोडाफार अभ्यास केलाय. तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला नातीविषयी सगळं आठवतं, पण बायकोविषयी काहीच आठवत नाहीये. स्मृती गेलेल्या माणसाला असं अर्धवट आठवणं न पटण्यासारखं. स्नेहाने असं सांगितलं की तुम्ही तिचा आणि आजींचा निरोप घेऊन गावाला गेला होता आणि गणपतीत परत येण्याचं वचन सुद्धा आजींना दिलं होतं. आता मला नाही आठवते, मी काय करू? काय करू मी? मॅडम, स्नेहा कुठेच नाहीये. स्नेहाकडे मोबाईलही नाहीये. ती थोड्या वेळात परत आली तर ठीक आहे, नाहीतर आमचा संशय खात्रीत बदलेल. कसला संशय? कसली खात्री? हा? तू असं काय बोलतीयस अस्मिता? अगं तूच तर मला या घरात घेऊन आली ना, आणि असं विचारतीयस? त्याला बरीच कारण. महत्वाचं कारण असं की स्नेहा तुम्हाला नाना म्हणते आणि आश्रमात तुम्हाला सगळे आप्पा म्हणायचे. आता ते मला आप्पा म्हणायचे, त्याला मी काय करू? आणि स्नेहा मला नाना म्हणते हे मला नव्हतं आठवत. पण आश्रमातले सगळे उगाचच किंवा सहज तुम्हाला आप्पा म्हणत नव्हते. तिथल्या संचालिका मीराताईंनी असं सांगितलं की तुम्ही आप्पा या हाकेला रिस्पॉन्ड करत होता आणि म्हणून सगळे तुम्हाला आप्पा म्हणायला लागले. स्नेहा तुम्हाला नाना म्हणते, मग आश्रमात आप्पा या हाकेला रिस्पॉन्स का दिला? तुम्ही जर काहीच बोलला नाही तर आम्ही काय समजायचं? म्हणाली स्नेहा बाहेर कुठे दिसते का बघ बरं. हो. तुमचा चेहराच सांगतोय तुम्ही स्नेहाचे आजोबा नाही. तुम्ही खोटं सांगून या घरात राहताय. तसं असतं तर ह्या घरामागे विहीर आहे हे मला कसं आठवलं असतं? अंदाज बांधला तुम्ही. ऐनवेळी तुम्हाला जे सुचलं ते तुम्ही सांगितलं आणि तुमचा अंदाज बरोबर निघाला. किंवा मला वाटतं सीड आणि मनाली गणेश चतुर्थीला इथे जे काही घडलं ते सांगत होते ना, तेव्हा आम्हाला असं वाटलं की तुम्ही आज झोपला, पण खरं तर तुम्ही जागे होतात आणि आमचं सगळं बोलणं ऐकत होतात.
त्यांच्या बोलण्यात घरामागच्या विहिरीचा उल्लेख आला होता. आता तरी कबूल करा, तुम्ही स्नेहाचे आजोबा नाही आहात. तुम्ही आमचं सगळं बोलणं ऐकलं आणि मग सगळं ठरवलं. हो, मी जागा होतो आणि त्यांचं सगळं बोलणं ऐकलं. ऍक्च्युली आम्ही पुण्याला गेलोच नव्हतो. घरचा गणपती बसवल्यानंतर आम्ही निघालो. ते ऐकलं म्हणूनच मी विहिरीबद्दल बोललो आणि स्नेहाला माझी नात मानली. मग काका प्लीज सांगा, स्नेहा कुठे? ती फक्त देवाला प्रार्थना करू शकते की तुम्ही तिला दगा देण्याचा किंवा फसवण्याचा विचार केलेला नाही. नाही अस्मिता, नाही. तिला त्रास देण्याचा, दगा देण्याचा कोणताही वाईट विचार माझ्या मनात आलेला नाही. स्नेहाला बघितलं, मला माझी नात तिच्यात दिसले. तिच्या आजोबांना भेटण्याची तळमळ जाणवली, म्हणून मी तिला माझी नात मानलं. इथं आलो, हे घर बघितलं, या घराचा मोह पडला. स्नेहाला आजोबांचं प्रेम द्यायचंय मला. मला माझ्या नातीचा आधार हवा आणि तिच्या सोबतीनं इथं राहणं, एवढंच. यापेक्षा कोणताही स्वार्थी विचार माझ्या मनात आलेला नाहीये. या घरात मला माझ्या नाती बरोबर उरलेले दिवस सुखानं घालवायचे. या बाप्पाची शपथ ग, या बाप्पाची शपथ. बाकी मला काही नको आहे. तसं असेल तर मगाशी तुम्ही कपाट उघडण्याचा प्रयत्न का करत होता? आम्ही आलो म्हणून तुम्ही थांबलात. अस्मिता, मी कपाट उघडत नव्हतो, मी कपाट बंद करत होतो. अगं स्नेहाने चावी दिली आहे मला कपाटाची. एक मिनिट. तिने कपाटाची चावी सुद्धा माझ्याजवळ दिली. पण याचा अर्थ तुम्ही मगाशी कपाट उघडलं होतंच ना? स्मिता, कपाट मी उघडलं होतं ते काही शोधण्यासाठी नव्हे, तर माझी एक मौल्यवान वस्तू आतमध्ये ठेवण्यासाठी कपाट उघडलं होतं. थांब थांब, तुला ती वस्तू दाखवतो म्हणजे खात्री पटेल. ही ती माझी मौल्यवान वस्तू, आणि ही वस्तू मला स्नेहाला आठवण म्हणून भेट द्यायची आहे. बाकी काही नाही. मॅडम, स्नेहा येते. अस्मिता, प्लीज, मीही तिचा आजोबा नाहीये हे तिला प्लीज सांगू नकोस. तिला धक्का बसेल ग, खूप दुखावली जाईल ती पोरगी. नात्यांवरचा विश्वास उडेल तिचा. मला फक्त तिला आजोबाचं प्रेम द्यायचंय आणि मला नातीचं प्रेम घ्यायचंय. मी अस्मिता तुला वचन देतो, मी तिला काहीही त्रास नाही देणार, काहीही त्रास नाही देणार. फक्त या घरामध्ये मला तिच्या बरोबर राहू दे. अरे मनाली ताई, अस्मिता मॅडम, बरं झालं तुम्ही आलात. आता चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. मी आले चहा ठेव. स्मिता, प्लीज.
मॅडम हे सगळं म्हणजे आजोबा खरं बोलतात का? स्नेहाशी बोलून कन्फर्म करायला हवं. मी स्नेहाशी बोलते. तू इथे काही सापडते का बघ. तुझ्याकडून काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. कसली उत्तरं? काय विचारायचं होतं? स्नेहा, या आजोबांना आम्हीच इथे घेऊन आलो, पण काही नवीन गोष्टी समोर आल्या, त्यामुळे आम्हाला असं वाटतंय की हे तुझे आजोबा नाहीये. मॅडम काहीतरी काय? तुम्ही हे कसं म्हणू शकता? मला माहिती आहे की ते माझे आजोबा आहेत. स्नेहा, तुझे आजोबा गावाला गेले तेव्हा तू फक्त 3 वर्षांची होतीस. तुझ्याकडे त्यांचा फोटोही नाहीये. मग तरी तू इतक्या ठामपणे कसं सांगू शकतेस की हेच तुझे आजोबा आहे? मला आठवतंय, जाणवतंय की हेच माझे आजोबा आहेत. स्नेहा, हे जर तुझे आजोबा असते तर त्यांना त्यांच्या बायकोबद्दल म्हणजेच तुझ्या आजीबद्दल सुद्धा काहीतरी आठवलं असतं ना. त्यांना काही आठवतंय काही नाही आठवतंय याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. ते माझे आजोबा आहेत, माझे नानाच आहेत आणि मी त्यांची नात. आमचं एकमेकांशी असलेलं नातं आम्हाला मान्य आहे, तरी तुम्ही का शंका घेताय आणि आम्हाला खोटं ठरवताय? कारण ते खरं नाहीये. हे तुझे आजोबा नाहीये. एकतर तू फसतेस किंवा तू आम्हाला फसवतेस. मी असं का करीन? तुम्ही हे कशावरून म्हणताय मॅडम? तुमच्याकडे काही पुरावा आहे का? मी तुला एक साधी सरळ मुलगी समजत होती. तू तर खूप हुशार आहेस ग. खोटी नाती जोडायला निघालीस. म्हणाली ताई, माझ्याशी खोटं नातं जोडू नकोस. असं का म्हणतेस ताई? तू काय म्हणाली होतीस? तुझ्याकडे आजोबांचा फोटो नाही म्हणून. तोच एक मोठा पुरावा आहे तुझ्या विरुद्ध. तुझ्याकडे त्यांचे फोटो होते पण ते तू लपवलेस. मला सापडले. मॅडम, या फोटोत ही आजी आहे ना तुझी? आणि ही 2.5-3 वर्षाची मुलगी तूच आहेस ना? म्हणजे ऑब्व्हियसली ते तुझे आजोबा असणार. तू त्यांना आजोबा म्हणून का स्वीकारतेस? त्यांना घरात का घेतलंस तू? आणि जर ते तुझे आजोबा आहेत तर या फोटोतले गृहस्थ कोण आहेत? का वागतेस असं? ही सोन्याची चेन तुला मिळावी म्हणून असं वागतेस ना? मी आणि सिद्धेश्वर तुला एक चांगली मुलगी समजत होतो. म्हणाली ताई, मी वाईट मुलगी नाहीये ग. अस्मिता मॅडम, मला कोणत्याही गोष्टीचा मोह नाही. ही चेन मला काल आजोबा आल्यालाच देत होते. ते जेव्हा विहिरीकडे गेले तेव्हा मी आणि सिद्धार्थ त्यांच्या मागे गेलो. सिद्धार्थ परत आला तेव्हा तिथे मी आणि नानाच होतो. नेहा, मला एक वस्तू द्यायची आहे तुला. काय द्यायचंय? थांब, दाखवतो. ही चेन मी तुला माझी आठवण म्हणून देतोय आणि तू वापरावीस अशी माझी इच्छा आहे. नको आजोबा, तुमच्या जवळ ठेवा. अगं, मी तुला भेट म्हणून देतोय. नको, इतकी किमती वस्तू मी रोज नाही वापरू शकत. तुम्ही ते कपाटात ठेवा. बर, ठीक आहे. तुम्ही
ती गेल्यानंतर मी आजोबांना कपाटाची किल्ली दिली. कपाटात जपण्यासारखं काही नाहीये. आणि ही चेन सोन्याची काय चांदीचीही नाहीये, खोटी आहे ती. कधीतरी आजोबांकडे अशी सोन्याची चेन असेलही, पण आता नाहीये. ते या चेनला किमती ठेवा समजतात आणि मला त्यांचा हा समज दुखवायचा नाहीये. तुम्ही प्लीज त्यांना काही सांगू नका. मला माहिती आहे की माझे आजोबा नाहीये. मी आजोबांचा फोटो लपवला आणि या आजोबांना माझे आजोबा म्हटलं, कारण त्यांना आधाराची गरज आहे. मलाही घरात कोणतरी हवं होतं जे मायेने माझी विचारपूस करेल. माझे आजोबा परत कधी येतील, येतील की नाही येतील हे मला माहित नाही. पण नुसती त्यांची वाट पाहण्यापेक्षा मी त्यांची नात का होऊ नये असा मी विचार केला. फार फार तर काय होईल, माझे आजोबा परत आल्यावर मला 2-2 आजोबा मिळतील. स्नेहा, तुझ्याबद्दल गैरसमज. सॉरी. तू खरंच खूप ग्रेट आहेस. तू या आजोबांना तुझे नाना मानलेस, पण सावली आश्रमात आपल्याला काही फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील. गणपतीनंतर आपण तिथे जाऊया. चल, आता छान हस. आपण बाहेर जाऊन आजोबांना भेटूया. नाना, 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 आजोबा, नाना उठा. आजोबा, नाना, नाना उठा ना. नाना, उठा, सावकाश. मागे सर. सावकाश. म्हणाले पाणी दे त्यांना प्यायला. असं पाणी घे थोडं. पाणी. काय झालं नाना? बरं वाटतंय आता? जरा गरगरल्यासारखं झालं होतं, पण आता ठीक आहे. किती घाबरवलत मला. घाबरू नको. तुझं लग्न लावून दिल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही. नाना, तुम्हाला फक्त लग्न नाही लावून द्यायचंय, तुमच्या पतवंडांना सुद्धा खेळवायचंय. एक मिनिट. बोलसेत. अरे आता तुलाच फोन करणार होते. हो, इथली केस सॉल्व्ह झाली. ते आजोबा आणि नातच आहेत. देवानीच भेट घडवून आणली त्यांची. काय? आपल्या बाप्पासमोर काय ठेवलं? कोणी? मॅडम, बाप्पाची पूजा करताना हे सापडलं. दर्शनाला आलेल्यांपैकी कोणीतरी आणलं असेल म्हणून आम्ही उघडलंही असता, पण याच्यावरती स्पेसिफिक IM असं लिहिलं. थोडंसं वेगळं वाटलं म्हणून तुम्हाला लगेच कळवलं. यात काही धोकादायक तर नसेल ना? नाही नाही म्हणाली, तसं काही नाही. मी कन्फर्म केलं, डोंट वरी. पण हे कोणी ठेवलं असेल? मॅडम, काल आरतीला बरेच जण होते, त्यापैकी कोणी आणून ठेवलं असेल तर?
काय ना, नवस पूर्ण झाल्यावर काही लोक आणून ठेवतात. नाही, हे नवसाचं असेल असं नाही वाटत मला. कारण तसं असतं तर त्यांनी आपल्याला सांगितलं असतं. आणि त्यावर असं IM नसतं लिहिलं, पूर्ण नाव लिहिलं असतं ना. किंवा मग काहीच लिहिलं नसतं. हे कोणी ठेवलं हे कळायलाच हवं. म्हणाली, आरतीच्या वेळी तू घरात होतीस, तुला काही आठवतंय का बघ? नाही मॅडम, म्हणजे माझं सगळं लक्ष आरती आणि प्रसाद याकडेच होतं. त्यामुळे म्हणजे तशा दृष्टीने नाही पाहिलं मी, नाही आठवत आहे असं. मॅडम, मी राकेश आणि महेशला पण विचारलं, पण त्यांनाही काही सांगता आलं नाही. मनाली, नीट आठवून सांग. आरतीच्या वेळी आपल्या घरातली लोक सोडून आणखीन बाहेरचं कोण कोण होतं? चिंटू, गोंधळेकर काकू आणि सोसायटीतले काही लोक होते. IM हा शॉर्ट फॉर्म असेल की कोडवर्ड? IM याचा मराठी ट्रान्सलेशन मी आहे असा होता. IM मी आहे. हॅलो, कोण बोलतंय? आणि सिड म्हणाली पुण्याला गेले नाहीयेत, हे तुला कसं कळलं? कोण आहेस, कोण तू? शोध मी कोण येते, पण आधी सीड मनालीचं काय झालं ते बघ बर का. कोण आहेस तू? गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. ज्याने मला गणपती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या होत्या तू तर येऊन गेला नसेल. यामध्ये काय ते बघूया. काय अस्मिता, IM इतका क्लिअर क्ल्यू देऊन सुद्धा तुला कळलं नाही की तो बॉक्स ठेवणारा मी आहे म्हणून? काय गा, असं कसं कळलं नाही? कमालच झाली. हो ना, अशी कशी तू? उघडल्यानंतर तरी कळणार आहे का की मी आहे म्हणून? काय गा, कळणार आहे का तुला? का कळणार आहे तुला? काय रे देवा. गणपतीमध्ये नवीन ट्रेंड आला या कोयरीचा. नक्कीच यात हळदी कुंकू असणार. कोयरीमध्ये हळदी कुंकवाऐवजी अबीर आणि गुलाल. हा कोणीतरी ना विचित्र माणूस आहे. मला ज्या माणसाने फोन केला होता त्याने त्याचं नावही सांगितलं नव्हतं आणि तुम्ही पुण्याला गेला नाही आहात हे सांगितलं. त्या माणसाने तर हे केलं नसेल ना? मॅडम, काल राकेश समीर येण्याआधी ना 2 वेळा बेल वाजली. मी बाहेर गेले पण दारात कोणीच नव्हतं. मला असं वाटलं की चिंटू मस्करी करतो, म्हणून मग मी चिंटूला विचारलं तर तो असं म्हणाला की दाराबाहेर त्याने ब्लॅक जॅकेट घातलेला एक माणूस पाहिला. पण आरतीला आलेल्यांपैकी कोणी ब्लॅक जॅकेट नव्हतं घातलं. समीर, चिंटूला बोलवणार. ओके. आपल्याला आपल्या CCTV कॅमेऱ्याचं फुटेज चेक करावं लागेल.
चिंटू, आमच्या दारावर 2दा बेल वाजवून गेलेला कोण होता? त्याला ओळखू शकशील तू? बघ, म्हणजे प्रयत्न कर. हो. बरं. मॅडम, हे तर सगळे आपल्या सोसायटीतलेच दिसतात. हे तर जोशी काका एविंग मध्ये राहतात. हा कोण आहे? याचा चेहरा दिसत नाहीये. झूम करून बघते. इथेही याचा चेहरा दिसत नाही. मॅडम, यानेच बॉक्स ठेवला आहे, कारण सगळ्यात आधी घराबाहेर हाच पडला. अस्मिता, तुला दिलेला हा पहिला क्लू. अबीर गुलाल बघून तुला काहीच आठवत नाहीये का? अरे तिला नाही आठवत. तू अजून काहीतरी सांग ना. काय सांगशील? काहीतरी सांग. गपे गबस. अरे अस्मिता हुशार आहे बाबा, यशस्वी डिटेक्टिव्ह आहे ती. मग एवढ्यावरनं तिनं ओळखायला हवं की नको? काय अस्मिता? डिअर अस्मिता, मी तुला भेटत राहीनच, वेगवेगळ्या पद्धतीने, अदृश्यपणे. पण जोपर्यंत तू मला ओळखत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या समोर येणार नाही. आता बघू तू मला कधी ओळखतेस. की ओळखतच नाहीस. बघू. चिंटू, आता तू घरी गेलास तरी चालेल. थँक्यू. ओके. पण तुम्ही विसर्जनाला निघाल ना, तर मला नक्की बोलवा. नक्की. पण IM लिहिलेला बॉक्स ठेवून का गेला तो? आणि हळदी कुंकवाच्या कोयरीत अबीर आणि गुलाल ठेवून गेले का? आता हा खेळ सुरू झालाय अस्मिता. आता बघूया कोण जिंकतंय. मी तुझ्या मागे का लागलोय हे फक्त मला माहिती आहे. आला अनायते, आला अनायते, आला अनायते. आता आपली भेट गणपती विसर्जनाच्या वेळेस. गणपती विसर्जन. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदरा शेंदुराची. कंठी झळके माळ मुक्ता फळाची. देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मला कामना पूर्ती. जय देव जय देव. गणपती बाप्पा मोरया.
गणपती आर्या. चला, विसर्जनाची वेळ झाली. बाप्पाचं विसर्जन आणि त्याचबरोबर माझ्या आणि अस्मितातल्या दुराव्याचं विसर्जन. गणपती आजचं विसर्जन. अस्मिताच्या आजचं विसर्जन. मला आणि यायचंय. मला ने ना. तुला पण यायचंय? हं. बरं ठीक आहे, तुला पण नेतो. पण तिथे गेल्यावर एकदम गुपचूप बसायचं. एकदम गुपचूप. गुपचूप असं चालेल. बसतो गुपचूप. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. सावकाश सावकाश. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. धर्मानि प्रथमान्या वेदना.
गणपती बाप्पा मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया अरे मंगलमूर्ती मोरया अरे बाप्पा बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा कोणीतरी कलर नाही काही कळलं नाही. एक मिनिट थांबा. गणपती विसर्जन आहे, कोणीतरी रंग लावून गेला असेल. आपण आधी आपल्या बाप्पाचं विसर्जन करूया. हा चला चला चला. मॅडम इथेच असेल कुठेतरी. नाही सीट राहू देत, आपण आधी बाप्पाचं विसर्जन करूयात. चला चला. गणपती बाप्पा मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा. मॅडम कोणी केलं असेल हे? सापडू देत त्याला, एका रट्ट्यात मुंगवून टाकते. एवढी हिम्मत. मॅडम राकेश आणि महेश त्याला शोधतात, पण मला असं वाटतं की तो पळालाय. त्यांनी मुद्दाम धूर निर्माण केला होता आणि म्हणून तो नाही दिसला आपल्याला. मॅडम आपण ना तेव्हाच त्याला शोधायला हवं होतं. त्या क्षणी आपल्या बाप्पाचं विसर्जन होणं जास्त महत्वाचं होतं. मॅडम ज्या ठिकाणी हे घडलं त्या ठिकाणी हे हँड ग्लोव्ह सापडले. अस्मिता, कोयरीतला अबीर गुलाल तुझ्या अंगावर आणि चेहऱ्यावर रंगलाय. आता तरी माझी ओळख पटली का? मला वाटतं ज्याने आपल्याला कोयरी दिली त्यानेच हे केलं असणार. आणि आपण सगळे असताना त्याने हे केलं. कदाचित त्याला मला दाखवून द्यायचं होतं की हा तोच आहे. कदाचित मला डिवचण्यासाठी, किंवा कदाचित कसली तरी आठवण करून देण्यासाठी. पण कसली? कोण असेल? जुना शत्रू?
की जुना मित्र की नवा मित्र? की नवा शत्रू? हा जो कोणी त्याला मी शोधीनच. अगं मग शोध की, शोध. आणि तूच म्हणतेस ना शोधलं की सापडतं, मग शोध. हा कोण आहे? त्याचा माझा प्रोफेशनशी संबंध आहे की गतायुष्याशी? असा कोण असेल? आणि अबीर गुलालाशी त्याचा काय संबंध आहे? की या रंगांद्वारे त्याला मला काहीतरी सुचवायचंय, की हा निव्वळ त्याचा विक्षिप्तपणा आहे. अगं मग हेच तर शोधायचंय तुला. डिटेक्टिव्ह आहेस ना, शोध मग. तुला मी नक्की शोधून काढ. तू मला डिवचलीस. आता तू कितीही लपायचा प्रयत्न केलास तरी मी तुला शोधीनच.